शासनाचं वारुळवाडी या ठिकाणी असलेले दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगावच्या सुसज्ज जागेमध्ये स्थलांतरित झालेलं आहे। मधल्या काळामध्ये ते कार्यालय वारुळवाडीला राहणार की नारायणगावला येणार या संदर्भामध्ये बराचसा वाद सुरू होता। ज्या दिवशी 5:30 वाजता कार्यालय इथं आलं, म्हणजे सोमवारी कार्यालय इथं ज्यावेळेस आलं त्याच्या अगोदर दिवसभर वारुळवाडीच्या कार्यालयामध्ये बराचसा गोंधळ सुरू होता। त्या ठिकाणी दुय्यम निबंधक म्हणून काम करत असलेल्या अर्चना पाकळे यांची तब्येत खालावली, दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्या, त्यांनी इंजेक्शन वगैरे घेतलं। शेवटी पोलिसांचा बंदोबस्त घ्यावा लागला। 5:30च्या सुमारास ते एका खाजगी गाडीमध्ये बसून त्यांनी या ठिकाणी येऊन वरिष्ठांच्या आदेशाने या बिल्डरच्या जागेमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय सुरू केलेलं आहे। लोकांची गैरसोय होते अशी त्या ठिकाणची ओरड होती। आता इथं प्रशस्त जागा आहे, पार्किंग आहे, जायला यायला रस्ता आहे, पिण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, शौचालय आहे। लोक समाधान व्यक्त करत आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतरावजी फुलवडे आहेत। फुलवडे साहेब, तुम्ही काय सांगाल? वारुळवाडीमध्ये हे कार्यालय राहावं असं वारुळवाडीकरांची मागणी होती, त्यांच्या मागणीला यश आलं नाही। ते अजित पवारांना भेटले, अजित पवार म्हणाले मी इथं फंड देतो। नंतर कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं की हे कार्यालय ग्रामपंचायतीमध्ये शिफ्ट करा, तशी सीओंची परवानगी घ्या। महसूल मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळे आदेश दिले। या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे हे कार्यालय नारायणगावच्या या जागेमध्ये आणण्यासाठी आग्रही होते। कोण काय म्हणालं हा भाग जरी वेगळा असला तरी आज लोकांची सोय होते। तुम्हाला काय वाटतं? अगदी अतिशय चांगला मुद्दा तुम्ही विचारला। गेली अनेक वर्ष त्या वारुळवाडीच्या हायवेच्या लगत असलेल्या छोट्या 2-4 खोल्यांमध्ये ऑफिस होतं। तिथं काही सुविधा नव्हती, गाड्यांचं पार्किंग नव्हतं, आपलं लगबीला जायचं म्हणजे तरी तिथे माणसाची सोय नव्हती, तिथं शौचालय नव्हती। सगळ्याच अडचणीचा काळ होता, पण जागा उपलब्ध होत नव्हती। जुन्या काळातल्या त्या मूळ मालकाने अगदी नाममात्र भाड्याने ती जागा दिली होती सामाजिक कामाकरता, लोकांच्या हितासाठी। आणि आता जसे दिवस बदलत चाललेत, मुळात पाहिलं तर रजिस्ट्रेशन म्हणजे याच्यातनं सरकारला मोठं उत्पादन मिळतं स्टॅम्पच्या माध्यमातून, जसं दारूच्या माध्यमातून एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून होतं। आणि ही 2 स्रोत अतिशय जबरदस्त स्रोत आहे सरकारच्या याच्यामध्ये निधीमध्ये, जे पद्धतीनं पैसा येतो आणि जो विकासासाठी वापरतो। ही गरज होती। आता ती वारुळवाडीलाच असलं पाहिजे का नारायणगावला का गेलं हा भाग महत्त्वाचा नाही। वारुळवाडी नारायणगाव एकच गाव आहे, काही लोकांना वाटलं असेल आणि म्हणून त्या लोकांनी व ग्रामपंचायतमध्ये ते जावं, तिथून कार्यालय थाटावं, त्यांनी तशी तयारी दाखवली होती। पण दुर्दैवानं ते घडलं नाही। का घडलं नाही तर लोकांनाही ते आवडलं नसतं, कारण आतमध्ये आहे ते, म्हणजे हायवेपासून एक किलोमीटर, पाऊण किलोमीटर लोकांना जावं लागलं असतं। हे हायवे लगत आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे, हे महामार्गालगत आहे आणि सगळ्या सोयीयुक्त अशा प्रकारचं कार्यालय, ज्याला 1 रुपयासुद्धा भाडं नाही आहे। हे का झालं? जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने याच्यामध्ये पुढाकार घेतला। ही जागा कोणाची? आमच्या योगिनीताई सुरेश खैरेंची जागा आहे। ती विचारी काँग्रेसची जुनी कार्यकर्ती आहे, म्हणजे वल्लभ बेनकेंच्याबरोबर तिनं अनेक वर्ष काम केलं होतं। आणि तिने तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर ती अतिशय दुःखी झाली आणि त्याच्या स्मरणार्थ काहीतरी करावं, सामाजिक जबाबदारी स्वीकारावी म्हणून तिनं हे स्वतःची जागीच वाट्याला आलेली जागा आहे ती त्यांनीची करार करून तिनं ती शासनाला दिलेली आहे। आणि हे काय करताना शरद सोनवणेंनी का आग्रह धरला, आणखी कुणी का त्याला विरोध केला, हा भाग महत्त्वाचा नाही। शरदचं म्हणणं ठीक आहे, पण हे घडत असताना हा निर्णय घ्यायला पालकमंत्री महत्त्वाचा असतो। बावनकुळे काय म्हणाले, मुख्यमंत्री काय म्हणाले, आणि त्या खात्याचा मंत्री हा महत्त्वाचा नाही, पालकमंत्री हा अंतिम निर्णय असतो। आणि पालकमंत्री अजितदादा हा अतिशय प्रॅक्टिकल माणूस आहे। हे सामाजिक काम करताना, कन्स्ट्रक्टिव्ह वर्क होताना तो पक्ष हे काही पाहत नाही, सोयीचं काय, जनता कुठे खुश होईल, जनतेला कुठं बरं वाटेल, अशा पद्धतीचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी निर्णय घेतला का मला माहीत नाही, पण त्यांनी त्याला होकार दिला आणि म्हणूनच हे कार्यालय इथं आलेलं आहे। आता त्या ताईंचे भांडून काय उपयोग आहे, जे इथं अधिकारी आहेत त्यांना प्रेशर आलं, त्यांचा BP वाढला, त्या रजेवर गेल्या, हे बरोबर नाही। सगळ्यांच्या हिताचा निर्णय, अतिशय उत्कृष्ट निर्णय। 52-54 गावं याच्या अंडर येतात, कुठल्या एका गावाचं हित नाही।
सगळ्यांना सोयीचं होईल अशा प्रकारचं कार्यालय इथं सुरू झाले. पक्ष बाजूला ठेवून मी जर वैयक्तिक विचारलं तर अतिशय योग्य निर्णय, चांगला निर्णय, मी त्याचं स्वागत करतो. फुलोडे साहेब, सरकार स्वतंत्र जागेवर शासनाचं कार्यालय बांधू शकत होतं, कुठंतरी बिल्डरच्या खाजगी जागेमध्ये हे कार्यालय येतंय. हा महाराष्ट्रातील बहुधा पहिला प्रयोग असावा ग्रामीण भागातला. मुळीच नाही. सरकार कुठेही कार्यालय बांधत नाही. फार गरजेचं असेल तिथं कार्यालय बांध. तुम्ही जर पाहिलं ही रजिस्टर कार्यालय आहेत, ही शेकडोमध्ये आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. म्हणजे शहरामध्ये 10-10, 20-20 कार्यालय आहेत. तुम्ही जर वडगाव मावळमध्ये गेला तिथे सुद्धा बिल्डरनेच दिलेले आहेत आणि त्याला भाडी आहेत 55,000, 32,000, 30,000, 35,000, 40,000 अशा प्रकारची भाडी तिथे घेतली जातात. बिल्डरनेच दिले. सरकार स्वतःची इन्व्हेस्टमेंट करत नाही. का करावी? त्याच्याकडे रिटर्न्स नाही ना. म्हणजे तो पैसा वेगळा आहे, जो स्टॅम्पच्या ड्युटी निमित्ताने येतो तो वेगळा आहे. तर सरकारला जर अशा पद्धतीनं जर कुठं जागा मिळत आहे, सरकारने काय इन्व्हेस्टमेंट करावी? बरं, सरकारने इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. जागा कोण देते का? जागा आहे का कोणाकडं? गायरान क्षेत्र. कुठं गायरांची जागा? गायरांची जागा ती डोंगराच्या कडेला आहे तिथं, किंवा आतमध्ये कुठेतरी 1.5-2 किलोमीटर आतमध्ये तिथं. सोयीचं कसं आहे? सगळ्या दृष्टीनं सोयीचं असं होईल अशा ठिकाणीच त्या कार्यालय होणं गरजेचं होतं आणि ते योग्य झाले. जागा तुम्हाला फुकट मिळाली, हायवेला लगत आहे, सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि म्हणून हे झालेला निर्णय अतिशय चांगल्या समजुतीने निर्णय घेतलेला आहे. त्याच्या खोलात जाऊ नये, शिळ्याकडीला ऊत आणू नये. जे झालं आहे ते झालं आहे. कोण काय म्हणालं, कोण काय म्हटलं, एवढं सोपं राजकारण नाही. हा निर्णय होतो आहे, त्याला वरिष्ठांचीच मंजुरी असते, परवानगी असते, त्याशिवाय हा निर्णय होत नाही. ते डिपार्टमेंटचं लोक ऐकतात का? सरकारी निर्णय हा राजकीयच निर्णय झालेला आहे आणि राजकारणाच्याच लोकांनी त्याला वरदहस्त दिलेलं आहे. ते बाकीचे गोष्टी काही लोक अशी चर्चा करतात की बिल्डरचे जे बाकीचे गाळे आहेत याची विक्री व्हावी म्हणून सरकारी कार्यालय इथं आणायचं, बाकीच्या गाळ्यांचे रेट वाढतील, असं काही त्याच्यामध्ये असू शकतं का? असं वास येतो का? कदाचित असू शकतं. कोणाला नको येते, कोणाला नको आहे. पण त्यांनी मोठेपणानं बिगर याचं भाड्याने तुम्हाला दिलं आहे, त्यांनी काय करावं, त्यांचा काय फायदा होणार आहे? शेवटी प्रत्येकजण आपला फायदा हे पाहत असतो. त्यांनी तुमचं नुकसान होणार आहे का? जनतेचं काय नुकसान होणार का? जनतेवर काय अन्याय होणार का? जनतेवर उलट चांगल्या सोयी उपलब्ध होणार आहे जनतेला. तेव्हा त्या बाकीच्या त्यांच्या व्यक्तिगत धंद्या पाण्याच्या बाबतीमध्ये लक्ष घालू नये आणि ते बोलू नये, त्याची गरज आहे नाही. भविष्यकाळामध्ये एखादं सरकारी कार्यालयाला जर शासनाची जागा नसली आणि बिल्डर म्हणाला चला बाबा इथलं एखादं कार्यालय मी माझ्या खाजगी जागेत करतो, अनेक ठिकाणी नाही योग्य असेल, ती जागा योग्य असेल तर अनेक ठिकाणी अशा पद्धतीने कार्यालय दिली जातात. शासनाकडे सगळ्या डिपार्टमेंटला कार्यालय नाही, भाड्याने घेतात. छोट्या म्हणजे त्याला काय नाममात्र भाड्याने घेतात. सरकार ते स्वीकारतं, सरकारचा पैसा वाचतो. पण ते कुठेही आजूबाजूला असेल, गैरसोयीचं असेल तर ते सरकार स्वीकारत नाही. सरकारकडे जागा नसते, सरकारला तो कारण नसताना इन्व्हेस्टमेंट करायची नसते. त्या अशा घटना सगळीकडेच आहेत. तर हे कार्यालय इथं सुरू व्हावं म्हणून काही लोक प्रयत्न करत होती. ते कार्यालय वारवाडीला राहावं अशी काही लोक प्रयत्न करत होती. कार्यालय इथं राहावं यांना कोणाचा पाठिंबा होता याची पण चर्चा होते. कार्यालय वारवाडीलाच राहावं त्यांना कोणाचा पाठिंबा होता ही पण चर्चा होते. विचारांची फारकत सगळ्याच ठिकाणी आहे. काही लोक हा विचार मांडतील, काही लोक त्याचा वेगळा विचार मांडतील. हे होतच असतं ना, सगळ्यांच्याच मनासारखं ते होत नाही ना. एकमताचा विचार कधीच होत नाही आहे. त्याच्यामुळे वेगवेगळा विचार काहीही असला तर निर्णय हा योग्य आहे. तेव्हा आता बाकीचे विचार सोडून द्यावे आणि आहे ते स्वीकारावं माणसं. वारवाडी या ठिकाणी गेले अनेक वर्षे असलेले दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगावच्या सुसज्ज जागेमध्ये आलेलं आहे. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था आहे, त्याचबरोबर आतमध्ये लोकांची फारशी गर्दी होत नाही. सुसज्ज यंत्रणा या ठिकाणी आहे. शौचालयाची सुद्धा व्यवस्था आहे. खाजगी जागेमध्ये का आलं, तिथंच असायला हवं होतं, हा झाला स्थानिक लोकांचा मुद्दा. अगोदरचं कार्यालय गेलं तेव्हा त्यांनी काय इश्यू केला नाही, किंवा बिल्डरचा व्यवसाय वाढवण्यासाठी इथं कार्यालय आले अशी टीका होत असली तरी हे एक छोटं कार्यालय. जुन्नर तालुक्याची लोकसंख्या 3.5 लाख आहे. आंबेगावची लोकसंख्या 2-2.25 लाख. दोन्ही तालुक्या म्हणून प्रांत कार्यालय कुठं व्हायला पाहिजे होतं? जुन्नरच्याच नावाने मंजूर आहे. जुन्नरलाच नावाने मंजूर असताना आंबेगावला गेलं. पळवणारे तुमचेच नेते. MSEBचं कार्यालय कुठे आहे? एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं पळवणारे तुमचेच नेते. आमचे नेते भाग नाही. मी तेव्हा तर ह्या पक्षावरून नव्हतो, मी तर काँग्रेसमध्ये होतो. मी स्वतः हायकोर्टात गेलो होतो.
माझी आर्थिक ताकद नसताना हायकोर्टात गेलो का हा अन्याय होतो. त्यावेळेस आत्ता जे बोलतात त्यावेळेस ते कुठे गेले होते? त्यावेळेस का नाही बोलले की आमचा अधिकार आहे, जुन्नर तालुक्याचा अधिकार आहे? त्यावेळेस का त्यावेळेस माणसं बोलले? आता बोलले नाही म्हणजे कोण? नाही, जे कोण बोललं असेल ते, जे कोण बोललं असेल, ह्या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत. वल्लभ शेठ बेनके आमदार असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये ती कार्यालय तिकडे गेली, हे वास्तव आहे. आता त्याला बाकी राजकीय वास आहे, पवारसाहेबांचा आशीर्वाद होता, जुन्नरच्या नावाने ती कार्यालय मंजूर होती, काही लोकांनी विरोध केला, त्याच्यावर राजकारण होतं आहे. आता ती कार्यालय इकडे आणण्यासाठी विद्यमान आमदारांनी प्रयत्न करायला हवेत का? तुमची साथ मिळेल का? नाही, माझी साथ मिळायचं काय कारण आहे? ते आता झालंच आहे, इथं सुरूच झालंय ते. नाही, जी कार्यालय गेली होती ती येणार नाही, ती येणार. एकदा गेली ती गेली, त्यावेळेस ती अडवायला पाहिजे, त्यावेळेस ती थांबायला पाहिजे. आता ते काही करायचं काही कारण नाही. पंचरला असलं काय, इथं असलं काय, पण तालुक्याची प्रतिष्ठा म्हणून त्यावेळेस इथं राहायला पाहिजे, ती राहिली नाही. हे दुर्दैव आहे. कोण जबाबदार? नाही, ते जबाबदारीची आता कोणाच्या असं आहे, घडलेल्या एखाद्या घटना घडल्यानंतर त्याचं खोला जाण्यात काय अर्थ नाही, कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. ही परिस्थिती कारणीभूत ठरते. प्रश्न असा आहे, ह्या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नामध्ये लक्ष घालता येईल. लोकांना चिटिंग केलं जातं, लोकांचे पैसे लुबाडले जातात. गुगल ॲप 700-800 कोटीला ह्या भागातली लोक त्यामध्ये बुडालीत. त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांचे पण पैसे नाही ना, राजकीय लोकांचे नाही, सामान्यांचे, मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे आहे, राजकीय पुढाऱ्यांचे पण आहेत. वाढवून बोलतात. प्रत्येक महिन्यात 3% पैसे रिटर्न्स येतात. भल्याने ते सामान्य माणूस भुलला समजू शकतो. महादेव पुढारी बोलले. महादेव ॲप आणि पॅन कार्ड, तुम्हाला माहिती, पॅन कार्डनी तर धुमाकूळ घातलेला आहे. करोडो रुपये लोकांनी अडकवलेत गोरगरीब माणसांनी. त्याच्यामध्ये सुद्धा ती एजंटगिरी करणारे पुढारी लोकांचे नातेवाईक सुद्धा आहेत. मी आता बोलणार नाही, पण एक दिवस काहीतरी बोलेल मी. महादेव ॲप तसाच प्रकार आहे. तुमचं क्रिप्टो करन्सी, किती लोक बनली जातात, किती लोकांचं नुकसान होते, त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही, बोलायचंच नाही. कुठं हे कार्यालय इकडे गेलं, ते कार्यालय तिकडे गेलं, सोयीचं झालं त्याचा स्वीकार करा. आणि जे अडचणीचं आहे, ज्याच्यामुळे समाज नाडला जातो, ज्यावेळेस समाज उद्ध्वस्त होते, त्याच्यावरती बोललं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशा विचाराचा मी कार्यक्रम. दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगावच्या ज्या सुयोग साम्राज्य बिल्डिंगमध्ये आलेलं आहे, त्या ठिकाणी लोकांची सोय होते. मागे काय झालं याच्यापेक्षा पुढे काय होणार आहे, आता लोकांची सोय होते, अशा प्रकारची प्रतिक्रिया गणपतरावजी फुलोडे साहेब यांनी व्यक्त केलेली आहे. आणि ती काही अंशी वास्तव आहे. शेवटी लोकांची सोय पाहिली जाते. या ठिकाणी लोकांना प्रशस्त जागा आहे, बसण्याची व्यवस्था आहे. मी आता एवढं सांगेन, आमच्या योगिनी सुरेश खैरे एक बहादर स्त्री आहे, अतिशय कर्तृत्ववान स्त्री आहे. तिनं मोठ्या दिलाने, मोठ्या मनाने ही जागा दिली. मी आम जनतेच्या वतीचे जाहीर आभार मानतो, तिला धन्यवाद देतो. योगिनी खैरे यांनी जी जागा मोफत 2000 स्क्वेअर फुटाची दिलेली आहे, अर्थात एवढी 2000 स्क्वेअर फूट जागा देणं तेवढं दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असावं लागतं. योगिनी खैरे यांचं दातृत्व निश्चित मोठं आहे. आता लोक असं म्हणत आहेत की बाबा त्यांच्या बाकीच्या गाड्यांची विक्री व्हावी, व्यवसाय वाढावा म्हणून त्यांनी केलं असेल. जे काय असेल ते असेल, पण एवढी मोठी जागा 99 वर्षाच्या करारापोटी अवघ्या 1 रुपये भाड्यानं देणं तेवढं सोपं नाही. या ठिकाणी जे कार्यालय सुरू झाले, लोकांची सोय होते, लोक समाधान व्यक्त करत आहेत. या ठिकाणचे अधिकारी, कर्मचारी चांगलं काम करतील. या ठिकाणी येणाऱ्या लोकांकडनं कोणाचीही गैरसोय होणार नाही, कोणाकडनं जास्त अडवणूक होणार नाही, कोणाकडनं जास्त पैसे घेणार नाही याची खबरदारी घेतील. जास्त घेणार नाही म्हणजे नियमापेक्षा जास्त, ज्याची पावती असतील तेवढेच पैसे द्यायला हवे. इथं जर काही काळाबाजार होत असेल, कोणी एजंटगिरी करत असेल तर वरिष्ठांना निश्चित कळवा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.